शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आलो आहे मनोली या ठिकाणी, तालुका संगमनेर. तर आपल्याबरोबर आज जे शेतकरी तर आपण त्यांच्या कांद्याच्या रोपामध्ये आता तर त्यांनी काय काय खतं वापरलेली आहे कांद्याच्या रोपासाठी, त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं इथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. सकाराम वसंत गोसावी, राहणार म्हणून मुक्काम पोस्ट कोकणगाव, राहणार म्हणून. बस. तर आता या तुमच्या आपण कांद्याच्या रोपात आहे, हे गावरान कांद्याचं रोप आहे बरोबर? हो, गावरान. हे किती दिवसाचं आहे? हे 40 दिवसाचे. 40 दिवस झाले. हा. म्हणजे डायरेक्ट पावसातच टाकलं होतं ते. पावसात टाकलं आणि पाऊस आला. म्हणजे कंटिन्यूच्या 5-6 दिवस 5-6 दिवस पाऊसच होता. कंटिन्यू पाऊस होता. पाऊसच होता. तर तुमचं रोप जर पाहिलं आता ते एकदम फ्रेश आहे बरोबर आहे की नाही? हा. त्याला काय खत टाकलेलं आहे तुम्ही? याला ते अमृत गोडच्या 1.5 बॅग टाकले. अमृत गोल्ड सेंद्रिय खत टाकलेलं आहे, 1.5 गुण. हा. तर रोप असं एकदम फ्रेश आहे, पहा कुठं करपा नाही, काहीच नाही. किती गुंठे आहे क्षेत्र? हे 3-3.5 गुंठे. 3.5 गुंठे. हा. बाकी रासायनिक खत काही टाकलेलं आहे का? नाही, रासायनिक नाही टाकलं. रासायनिक काहीच नाही, काहीच फक्त अमृत गोल्ड हा. टाकलं. आणि फवारणी. आता मुळी जर बघितली रोपाची ते एकदम मस्त फ्रेश मुळी आहे बघा, हा. एकदम जबरदस्त मुळी बरोबर आहे. हा. आणि एवढ्या खराब वातावरणात पावसामध्ये रोप वाचलंय तुमचं बरोबर आहे की नाही? हा. बऱ्याचशा शेतकऱ्यांची रोपं गेली, तुमचं रोप आज लागवडीस तयार आहे बरोबर आहे. हा. तर किती दिवसात झालं म्हटले? 40 दिवस. 40 दिवस झालेली. जनरली किती दिवस लागतात आपण टाकल्यापासून लागवडीच्या यायला? 1.5 महिन्याच्या पुढं. 1.5 महिना लागतो. हा. 1.5 महिन्याच्या पुढं झालं. पुढंच लागलं. पण तुमचं आज हे लवकर तयार झाले, 40 दिवसामध्ये लागवडीच रोप आलेली बरोबर आहे. हा. तर काय वाटतं म्हणजे रिझल्टच्या बाबतीत काय सांगता तुम्ही शेतकऱ्यांना? रिझल्ट चांगला आलेला आहे. रिझल्ट चांगला आहे. हा, एकच नंबर रिझल्ट. आता खाली तुमचा कांद्याचा प्लॉट इकडे वरती पण आहे, हा. त्याला पण तुम्ही वापरलेले बरोबर आहे. हा. तर रासायनिक पेक्षा कसं वाटतं म्हणजे खर्चाचा विचार जर केला? नाही, खर्च कमी आहे हा. आणि उत्पन्न याच्यात जास्त आहे बा. याच्यात उत्पन्न पण जास्त नाही. हा, जास्त निघत आणि रासायनिक याला याला खर्च कमी आहे. रासायनिकला जास्त आहे. बरं. असं आहे. सेंद्रिय याला खर्च कमी आहे. खर्च कमी. बाकीचं तुम्ही सगळ्याच पिकाला, तुमचा डाळिंबाचा पण प्लॉट आहे त्याला पण तुम्ही वापरता हा, तेच वापर. बरोबर आहे. हो. काय सांगू इच्छिता आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? शेतकऱ्यांना काय बा, एकच सांगतो बा, नेमकं हे रासायनिकच वापरा तुम्ही, जे सेंद्रिय खत. सेंद्रिय खत वापर. हा, सेंद्रिय रासायनिक कमी करून सेंद्रिय वापर. हा, बरोबर आहे. हेच वापर. रासायनिकपेक्षा स्वस्त आहे आणि स्वस्त रिझल्ट आहे. पण चांगले आहे. हा. रिझल्ट सगळ्या तुमच्या डोळ्यापुढे बरोबर आहे. ठीक आहे, चालेल. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद.